मित्रांनो, ही गुहा म्हणजे निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत घर आहे. आत पाऊल टाकलं की थंडगार वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येते आणि दगडांच्या भिंतीवर पाण्याचे थेंब टपकताना ऐकू येतात. भिंतीना कुठे शेवाळाचं हिरवं वस्त्र आहे तर कुठे काळ्या दगडांच्या खडबडीत स्पर्श दिसून येतो. छप्पर म्हणजे डोंगराचाच एक भाग. कुठे झिरपणारा पाऊस तर कुठे वटवागळांच्या हलक्या सावल्या. जमिनीवर ओल्या मातीत गवत अंथरलेलं असतं. त्यावर जनावरं बसतात आणि त्याच ओल्या वासात मातीचा गंध दरवळतो. एका कोपऱ्यात चुलीचा धूर आकाशाकडे रस्ता शोधतो आणि त्या धुरात आजी आजोबांच्या आठवणी विरघळतात. बाहेर जग पावसात भिजत असतं, पण या गुहेत निसर्गाशी जोडलेलं एक आत्मीय जीवन फुलत असतं. ही गुहा म्हणजे आश्रय, घर आणि जगण्याची शाळा, जिथे प्रत्येक दगड अनुभव सांगतो आणि प्रत्येक सावली मायेची झोक देते. नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नव्या गर्दीमध्ये आलेलो आहोत. खरं म्हणजे आमचे जे आदिवासी बांधव आहेत, या आदिवासी बांधव जे काही पावसाळ्याचे 4 महिने असतात, आजूबाजूला पिकं लावलेले असतात, शेतामध्ये पिकं लावले असल्यामुळे जी काही जनावरं असतात, जी काही आमची लक्ष्मी आहे, या लक्ष्मीला कुठेतरी चांगल्या ठिकाणी मुबलक चारा उपलब्ध व्हावा म्हणून आमची मंडळी जो काही आजूबाजूचा परिसर असतो, या परिसरामध्ये जनावर आपली चारत असतात. मित्रांनो, आपण पाहू शकता पितळी भरून एकदम ओरिजिनल गाईच्या दुधाचा चहा आहे. बाबा, किती वर्ष तुम्ही या गर्दीमध्ये राहत आहे? 4 वर्ष. 4 वर्ष झालं. इथं कोण कोण राहतं मग? इथं आम्ही 2 म्हाताऱ्या राहतोय. आमची मुलं आहेत घरी आमच्या. हा का? म्हणजे मग तिकडे बैल तिकडे शेता वगैरे. मग इथं राहायचं कारण काय भाऊ? इथं म्हणजे डोंगराची तिकडं डोंगर आहे आमचा, पण मग असं घर नाही ना, सपार आमचं घर आहे अवजाळीमध्ये. लोकांचा माल असतात ना, मग लोक रस्ता देते नाही. बरोबर. मग आपण डोंगरला गाई घेऊन राहतो. मग पावसाळ्या दिवसाला मग 2-3 महिने 4 महिने राहायचं, मग घरी जायचं आपलं. पावसाचे 2-4 महिने राहते. हा. मग इथं किती जनावर आहे तुमची? इथं 40 जनावर आहेत. हा. गाई का कसं काय? गाई गावठी गाई. गावठी गाई 40 आहे. हा. आणि अजून दुसरं काय नाही. शेळ्या बेळ्या नाही? शेळ्या म्हशी नाही, काहीच नाही. मग ह्या गाई पावसाळ्यात चारा डोंगरावर न्यायच्या? डोंगरावर नाही. आणि मग परत आणून दिवसभर चारायच्या आणि संध्याकाळी. इथलं नियोजन कसं असतं नेमकं तुमचं? मग इथं नियोजन म्हणजे संध्याकाळी घरी आणायच्या, सकाळचं उजेड सोडायच्या. म्हणजे असं
आहे हो. सकाळी सकाळी किती वाजता सोडणार? ते 10-11 वाजता. 10-11 सकाळी दिवसभर हा दिवसभर, संध्याकाळी 6ला येणार घरा, 5:30च्या पुढं. म्हणजे दिवसभर इकडे हा, कसं हा. मनमोकळेपणानं जनावर चालतात. इथं डोंगर कचुरे मोकळा डोंगर आहे, मग येतात इकडे रांब. हा मी तर स्वयंपाक वगैरे बनवायचं कसं काय करायचं मग? स्वयंपाक बनवायचा, सरपट रानातून आणायचा, मग पोरा तिकडून मुला हे आणतात पीठ पोटगी काय काय ना, दाणं वगैरे तांदूळ, मग इथं बनवायचं. पोरांनी आणून दिलं का आपलं इथं, इथंच बनवायचं, इथंच राहायचं. आणि दूध तर आहेच आपल्याला, लईच आडीनडी आली, दूध आहे, दूध आहे, दुधाबरोबर आपलं हे काय असे. हा म्हणजे दूध झाला जनावर, म्हणजे हा आणखी एक महत्वाचं राहिलं का, ही एवढी जनावर आहे त्यांचं मग दुधाचं काय का, म्हणजे दूध आहे ना मांडव्यामध्ये 9-10 लिटर. मग इथून दररोजचं दूध मांडव्याला सकाळी सकाळी. सकाळी आणि किती दूध निघते दररोजचं? ते कमी कमी 10-12 लिटर. 10-12 लिटर बरे. म्हणजे कसं आहे बा, इथं राहिल्यासारखं 2 रुपये उदरनिर्वाह. 2-4 महिने ते काय पावसाळ्याचे सर आता वाला चारा येतो आहे ना, तिथून पुढे मग चारा वाळा म्हणजे मग दूध काय येतं. बरं 4 महिने आहे म्हणजे. आणि मग गोरे वगैरे होतात ते विकायचं, म्हणजे दोन फायदा होतो बा, दुधाचं एक उत्पन्न होतं आणि गोरे वगैरे होती बैल जी होती ती विकतात. मग ह्या गर्दीमध्ये राहत असताना आता पावसाळ्यात धो पाऊस असतो, मग तसं याच्यात काय भीती वगैरे काही तसं काही? तसं काय आपण डोंगरात राहणार, आम्ही वाघाला भीती नाही, कुत्र्या समज वाघ, कुत्र्यासारखा मारला तर खरा गेला तर दडपून दडपून आम्ही नाही. पण इथं खरा जाण्यासारखं काहीच नाही, काय नाही. आपल्या मनानं आता पहिलं पूर्वी काही लोकांचं असं होतं तुमच्यासारखं हे का पडत आहे हा हे कसं येतं ना माणसाच्या मनामध्ये. आता बऱ्याच जणांनी मी व्हिडिओ टाकतो ना, बरेच जण म्हणतात की ही गड खाली पडली तर काय व्हायचं. ही या गर्दीची जी रचना आहे ही अशी रचना आहे की ती पडणं शक्यच नाही. पिढीची असेल म्हणजे आपल्याला माहितीये का बाबा? नाही. जुन्या काळापासून लोक इथंच राहतात. पहिलं वाढलं कागद राहायचं. आता त्या माळणी वाणी झालाय कुठं तर कासा काय सांग बरं. मग आमची त्यात आणि म्हणायची तुम्हाला भीती नाही वाटत का माळणी वाणी? आम्ही वाघाला भीती नाही काय. वाघाची तुमची कधी गाठ झाली का? नाही होती बऱ्याच वेळा. आमचा एक वासरू वर्ष झाला याच्यावर खाला वाघांधरला येतो असं आहे का? म्हणजे वाघाची काय भीती आपल्या या परिसरात सारखंच आपले दगड टाकायचे म्हणजे वाघ पळाला पळून जातो, कुराड दाखवायची. बरोबर. मग ही सगळं आता ही एवढी जनावर आहेत, मी यांचं शेण पाणी काढायचं इथंच. इथंच काढायचं. कोणी कमी तेवढा देऊन जात आहे बाबा. ते पावसाळ्यात झाला इथं लोटायचं, मग ते सुकल्या मग याच्या टायमाला उन्हाळा वाळला का मग ते द्यायचा गाडीला आहे का, गाडी येते का? गाडी येते इथं जवळ. वया लागत पुढे राहतच नाही तेवढा ते पावसामुळं आखा जाता धुवून खाली नाही डोंगर आला, खाली खड्डा खाण्या खडक आहे सगळा. तर कोंबड्या पाळल्या कोंबड्या 30-40 आहेत. बापरे एवढ्या? लहानपणी मोकारी 30-40 कोंबड्या, 30-40 गाया, वासरं, हे सगळं हा सगळा प्रपंच घेऊन तुम्ही इथं राहत आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो बरं का बाबा, म्हणजे मी गर्दींचे बरेचसे व्हिडिओ टाकतो. लोक म्हणत असतात की तिथं ज्या गर्दीमध्ये लोक राहतात त्या लोकांना भीती नाही वाटत का, तिथं काय नाही, गडद पडल खाली का? परंतु या गर्दींची जी रचना अशी आहे नाही का, म्हणजे रचना अशी का पडण्यासारखं काहीच नाही. हजारो पिढ्या झाले लोक. किती पिढ्या आपल्याला काय सांगता येतं तिथून माग. डोंगर, पाऊस, जनावरं आणि गुहा या सर्वांचा संगम म्हणजे कवटे बाबाचं गर्दीतील जीवन. या जीवनात ना चैनीची साधनं आहेत ना सुख सोयी, पण आहेत ती निसर्गाशी एकरूप झालेली माणुसकी. पावसाच्या थेंबाबरोबर भिजत असलेलं शरीर आणि प्रत्येक सकाळी जगण्यासाठी उभं राहणारं मन हाच त्यांच्या आयुष्याचा आधार आहे. गर्दीतलं जीवन म्हणजे संघर्ष आणि समाधान यांचा संगम. ओलसर मातीचा वास, जनावरांच्या घंट्यांचा नाद आणि चुलीवर शिजणाऱ्या भाताचा सुवास हेच त्यांच्या जगण्याचं संगीत आहे. या गुहेतील प्रत्येक कोपरा त्यांची मेहनत, त्यांची जिद्द आणि त्यांचं प्रेम सांगतो. शहरात माणसं सुखासाठी धावतात, पण या गर्दीत माणूस जगण्यासाठी थांबतो. इथे अभाव आहे, पण माणुसकीची श्रीमंती देखील आहे. गर्दीतील जीवन म्हणजे निसर्गाच्या हृदयात धडधडणारं साधं पण गहिरं आयुष्य, जे शिकवतं की खरा आनंद संपत्तीत नाही तर साधेपणात आहे.